काल या स्पर्धेमध्ये खरंच आपल्या आवाजाने रंग भरले ते म्हणजेच आमचे समालोचक मित्र अमोल जमदाडे. सर्व आमच्या क्रिकेट रसिकांना एक नम्र विनंती आहे किंवा एक सूचना तरी म्हटली तरी हरकत नाही. जेव्हा तुम्ही येताय स्पर्धा बघण्यासाठी ग्राउंडच्या बाहेर तुम्ही स्वतःच्या फोर व्हीलर टू व्हीलर लावतायत, जसे येत आहेत ताबडतोब ती लाईट बंद करा. मॅच चालू असते, कॉन्सन्ट्रेशनची गरज असते. नॉट ओनली अ प्लेयर्स, पंचांना जास्त गरज असते कॉन्सन्ट्रेशनची. त्यामुळे लक्षात ठेवा प्लीज. शक्यतो गाड्या जेव्हा तुम्ही आणताय, स्वतःच्या गाड्या जेव्हा पार्क करतायत त्या त्या गाड्याच्या हेडलाईट्स तुम्ही ताबडतोब बंद करा. तर सलामीचे फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये स्ट्रायकिंग गेला कृष्णा सातपुते आणि नॉन स्ट्रायकिंग गेला प्रथमेश म्हात्रे. पंच इशारा करतायत. पंचाच्या भूमिकेत मुख्य पंचाच्या भूमिकेत आहेत ते मनोज सुतार आणि स्ट्रायकर यांचे पंच आहेत ते चेतन कोठारकर. दोन्ही पंचांना ऑल द बेस्ट या मॅचसाठी, दोन्ही संघांना ऑल द बेस्ट या मॅचसाठी. आणि षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज घेऊन आलाय पेरनेम स्ट्रायकर्स गोवा संघाचा आघाडीचा गोलंदाज गौरेश नागवेकर. सामन्याची वेळ आपण नमूद करूया. बरोबर 9:02 आणि पहिला चेंडू पडतोय. हो, खूप चांगला चेंडू होता. थोडासा ओव्हरपिच स्लाइडली आपण बघतो, या ठिकाणी कट करायचा प्रयत्न होता. बघा फलंदाज ड्रिल करून दाखवतोय. त्या गॅपमध्ये तो फटका खेळायचा होता पण टायमिंग करू शकणार नाही. इनसाइड एज अशा फटकांना सध्या आपण बघतोय बरीच नावे विजयजी. लेमन कट, चायना कट, रुबी कट असा फटका बघायला मिळाला जो बॅटची एज घेऊन थेट विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. हा बघू शकता तुम्ही हा फटका ॲक्शन रिप्लेमध्ये. आणि पहिलाच बॉल इथे मात्र टाकलाय तो निर्धाव गौरेशने. स्टेपाडोनं खूप चांगला फटका पंच केलाय. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक, डीप कव्हर बाउंड्रीच्या बाहेर खणखणीत चौकार. होता डोळ्यांचं अक्षरशः पारणं पिणं. थोडंसं एक पाऊल त्याने पुढे टाकलं आणि त्या फटक्यावर ज्याप्रमाणे त्याने चपराक दाखवली, अत्यंत देखणा फटका. पहिला चौकार कृष्णाच्या बॅटमधून, धावसंख्या 4. बॅकुला थांबला, कट केला चेंडू, पुन्हा गॅपमधून काढलाय चेंडू. गलीमध्ये खेळाडू फक्त चेंडू बघतच राहिलाय आणि चेंडू अजून एक आपण बघतोय तो डीप बॅकवर्ड पॉइंटला सी मारायच्या बाहेर. बॅक टू बॅक चौकार. या फटक्यामध्ये पॉइंट आणि गलीच्या मधून ज्याप्रमाणे चेंडू आपण पहिले एक्झिक्यूट केलाय, खेळलाय, जणू काही जी नजर तुम्हाला लागते ना विजयजी एखाद्या सुईमध्ये दोरावण्याची, ती नजर होती या फटक्यामध्ये. देखणा फटका, राजस फटका. 2 चौकार पॉवर प्लेमध्ये गौरेश नागवेकरच्या विरोधात. पहिला चेंडू निश्चित गौरेशचा होताच, पण नंतर मात्र होतं ते कसब, कौशल्य कृष्णाचं, ते बघायला मिळालं 2 चौकारामुळे. 8 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे पॉवर प्लेचं. गौरेश पुन्हा सज्ज. एक लांब लचक मोठं असं हे नादवडेचं क्रीडांगण मैदान. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. थोडंसं बघितलं शॉर्ट पी चेंडू, थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू टाकला त्या ठिकाणी. फलंदाज भरपूर शफल झाला होता. ऑन साईडला पूल करायचा प्रयत्न, पण टायमिंग करू शकला नाही आहे चेंडूवर. जसं मी उल्लेख केला की नादवडेचं या गावातलं एक खूप चांगलं क्रिकेटचं ग्राउंड तुम्हाला बघायला मिळतं आहे. खेळाडू जर आपण बघितलं, महादेव मंदिर ग्राउंड, शिवशंभो जय शंभो. लॉंगॉनचा खेळाडूला मात्र सर्कलच्या आतमध्ये आणलंय. मिड विकेटला डीपमध्ये खेळाडू सेट केलाय गौरेशने. पुढचा चेंडू फुल लेन, समोर खेळायचा प्रयत्न. बॅट आपण बघितली गोफणीसाठी फिरली होती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, विकेट किपरने करामतच केली आहे. आणि तिसऱ्या पंचांना आता मात्र रेफर केले हा निर्णय मनोज सुतार यांनी. अमोल मिस्त्री आपण बघतो तिसऱ्या पंच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत, कंट्रोल रूममध्ये आहेत आणि त्यांच्याकडे हा निर्णय सोपवला आहे. पण इथे मात्र आपण जर बघितलं तर कृष्णासुद्धा माहिती आहे की तो पोचला नाही आहे. तो स्वतःहून आता मात्र वाट धरतोय आपल्या डगआउटकडे, आपल्या तंबूकडे, आपल्या खेळाडू कक्षाकडे आणि त्याला थांबावं लागेल. पंचांच्या इशाऱ्याची त्याला वाट बघावी लागेल. एक्झॅक्टली बाउंड्रीला जाऊन तो थांबला, पण त्याला स्वतः माहिती आहे की त्या ठिकाणी तो पंचांचा इशारा. या ठिकाणी आउट. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट नाव. दिस इज अ बिग विकेट. कृष्णा बॅक टू डगआउट. विजय
सारखी तीक्ष्ण नजर सूरज गावडे या फ्लडलाईट्समध्ये, अंडर द फ्लडलाईट्स आपण जेव्हा खेळतो, कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता ही खूप इम्पॉर्टंट आहे. चेंडूवर असलेली बारीक नजर, घारीसारखी नजर ठेवावी लागते आणि ते काम मात्र सूरजने मात्र अप्रतिम केलं. विकेटच्या मागून धावायला चेंडू कव्हर केला आणि काय परफेक्ट थ्रो त्याने मारला आणि कृष्णाची विकेट त्याने काढली रनआउटच्या स्वरूपामध्ये. फर्स्ट विकेट डाऊन. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग एंड आलाय नवीन फलंदाज विश्वजित. बॉटम हँड बॅक टू द बॉलर, समोर खेळण्यासाठी भाग पाडलाय आणि आपण बघतोय नॉस्ट्रा किंगेडला पुन्हा तोच प्रयत्न होता डायरेक्ट हिट करण्याचा, पण तोपर्यंत फलंदाज क्रीजच्या आतमध्ये पोहोचला होता. विकेट किपरने ज्याप्रमाणे मगाशच्या चेंडूवर कमाल केली, ते मात्र गोलंदाज सुद्धा मात्र स्वतःच्या फॉलोमध्ये झेल करण्याचा प्रयत्न गौरेशने केला होता. झेल सुटला, जीवदान मिळालं फलंदाजाला आणि क्विक सिंगल कंप्लीट करताना फलंदाजाने खातं उघडलेत प्रथमेशने आणि धावसंख्या अंकित झाली धावफलकावरती 9 धावा. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या अजूनही सिंगल डिजिटमध्ये. 2 चौकार अत्यंत देखणे मारले होते फलंदाज कृष्णाने, पण नंतर बघितलं की खूप चांगलं कमबॅक गौरेश सुद्धा दाखवलं आपल्या गोलंदाजीतना आणि त्याच षटकात बघतो की सांघिक यश मिळालं, संघाला यश मिळालं. फलंदाज बाद झाला आघाडीचा. कृष्णा बॅक टू डगआउट. त्याने केल्या 8 धावा आपल्या संघासाठी आणि आता मात्र षटक क्रमांक 2 पॉवरप्लेचं गोलंदाज घेऊन येतो गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स एंडकडून गोलंदाजी केली जाईल. एकाकडेच्या मोबाईलात 9 धावा धावफलकावर. पेरनिम स्ट्रायकर्स गोवा संघ गोलंदाजी करतोय, बॅटिंग करतोय म्हणजेच सक्षम 11 भुई बावडा. एकूण प्रत्येक दिवसामध्ये 6-6 सामन्यांचा शेड्यूल विजयजी, प्रत्येक सामने 6-6 षटकांचे. त्यामुळे या 6-6 षटकांच्या सामन्यामध्ये आपल्याला हे बघायला मिळतं की तुमच्याकडे टेम्परामेंट किती आहे, संयम किती आहे, संयमाने तुम्ही कशाप्रकारे खेळतायत. आघाडीचे काही फलंदाज जर बाद झाले तर मिडल ऑर्डरवर कशाप्रकारे जबाबदारी येते आणि ती जबाबदारी कशाप्रकारे पार पाडायची असते, हे या 6 षटकांच्या सामन्यामध्ये प्रेक्षकांना बघायला मिळतं आणि खेळाडूंना अनुभवायला सुद्धा मिळतं. गोलंदाजीला सज्ज होत आहे, नवीन षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय प्रथमेश ठाकरे, वारेत भिवंडी त्या पट्ट्यातला त्या विभागातला खेळाडू आहे. चांगला जेन्युइन ऑलराऊंडर आहे. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, पूल केलाय, क्षेत्ररक्षक डीपमध्ये मिड विकेटवरनं वेगाने चेंडूवर येतोय. वाडिश लॉंगने चेंडू कव्हर करेल आणि तोपर्यंत प्रथमेशकडे संधी होती. 2 धावा सहजगत्या तो पूर्ण करतोय. प्रथमेश विरोधात प्रथमेश, एकावरला ठाकरे, एकावरला म्हात्रे. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये डबल फिगरमध्ये 11 धावा धावफलकावर. हे कॉन्टेस्ट बघायला मजा येणार कारण दोन्ही खूप चांगले ऑलराऊंडर आहेत. प्रथमेश विरोधात प्रथमेश. पुढचा चेंडू राऊंड विकेट. ओव्हरपिच करून खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज हॉईमध्ये चेंडू झेल उडालाय त्या ठिकाणी आणि स्वीकारत असताना तिथे झेल सुटलाय. नामी संधी होती. चेंडूच्या खाली खूप चांगलं कॉन्सन्ट्रेट सुद्धा केलं होतं आणि तिथे मात्र तो झेल सुटला त्या खेळाडूकडून. साहिल वांगणकर, साहिल आरोजकर. बघा या ठिकाणी तुम्ही ॲक्शन रिप्ले बघताय. लिडिंग एज झाली होती त्या ठिकाणी. फटका व्यवस्थित कनेक्ट झाला नव्हता. बॅटच्या स्टिकर एंडच्या वरच्या बघा चेंडू लागल्यानंतर इथे मात्र झेल सुटलाय, जीवदान मिळालंय ते बरं रमेशला. धावसंख्येत बरं धावसंख्या धावफलकावर 12 धावा. स्ट्राईक केला फलंदाज झाला तो म्हणजेच विश्वजित. तालुक्यातले 8 खेळाडू, आयकॉन 3 खेळाडू, एक चांगलं कॉम्बिनेशन. सहसा आपण हे कॉम्बिनेशन गोवा राज्यातल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये बघतो. 3 खेळाडू 2 खेळाडू. ओ क्या बात आहे. थोडासा आतमध्ये चेंडू ऑफ कटर बॉल होता पण समय साधना बघा, टायमिंग बघा या चेंडूवर. थोडासा मागे थांबला तर माहिती की चेंडू आतमध्ये येणार. हलकासा बॅटचा फेस ओव्हर केला, फक्त चेंडूला स्टिअर केलं पॉईंटला. तिथून मात्र एकदा तिथे कंप्लीट केली. खातं उघडले एका धावेने ते विश्वजितने. धाव फलकावर येते एकूण 13 धावा. प्रवीण मल्टिपल रोलमध्ये आमच्यासोबत प्रवीण लिंगायत. फक्त तो मॅन्युअल स्कोरिंग करत नाही, ऑनलाईन सुद्धा स्कोरिंग करतोय. गुड जॉब. नेक्स्ट बॉल समोर मारलाय पण तिथे मात्र क्षेत्ररक्षक बरोबर समोर तयार आहे मिड ऑफला. या फटक्यावर फटका तो खोदून काढायचा होता, खेळायचा होता मिड ऑफच्या डोक्यावरना, पण प्रथमेश टायमिंग करू शकले नाही या चेंडूवर. चेंडू सर्कलच्या आतमध्येच. मिड ऑफला चेंडू कव्हर होईल तोपर्यंत स्ट्राईक चेंज झालं आहे. स्ट्राईकवर आलं आहे विश्वजित. धावसंख्या 14. 14 लॉस ऑफ 1. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस पॉवर प्लेमध्ये. आतापर्यंत एक चांगलं षटक बघायला मिळतंय. मागचे 4 चेंडू झाले तर फक्त 5 धावा. ओव्हरपेच ड्राईव्ह केलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करेल आणि अजून एक धाव. या ग्राउंडचा अंदाज घेणं पहिल्या मॅचमध्ये तेवढं इझी नाही आहे. डोळ्याला बघितल्यानंतर तुम्हाला बघायला मिळते की एक विशाल कसं आहे मैदान या नाधवडे गावचं. आणि त्या मैदानावर आपण बसलं बघतोय सुरू असलेली क्रिकेट स्पर्धा सिद्धू नायक चषक. बरोबर त्या रस्त्याच्या रोडच्या बाजूलाच मनमोहक दृश्य या क्रिकेट स्पर्धेचं तुम्हाला पाहायला मिळतं आहे या रजनीमध्ये. प्रथमेश ठाकरे पुन्हा एकदा फील्डमध्ये काही चेंजेस आणतोय. स्क्वेअरलीमध्ये खेळाडू डीपमध्ये त्याने सेट केला आहे. दुसरा पॉवर प्ले. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. डीप स्क्वेअर लेग आहे, एक डीप मिड विकेट.
आणि बघायचं प्रथमेश हा जो ट्रॅप त्याने रचला त्या ट्रॅपमध्ये तो प्रथमेशला अडकवतोय का. बॅकफुटला गेला बघा, खेळायचं होतं कुठे, थोडासा बॅकफुटला गेला, जागा बनवली होती पॉईंट आणि कव्हर पॉईंटमध्ये खेळायचं होतं फटका, पण टायमिंग करू शकला नाही आहे. तोपर्यंत षटक इथे समाप्त होत आहे. 2 षटकांच्या अखेरीस करंट रन रेट सध्या 7.5चा आहे. धावसंख्या धावफलकर 15 आहे. प्रथमेश आतापर्यंत ग्राउंडच्या मध्ये खेळतो तो वैयक्तिक 5 वर 5 चेंडूमध्ये, विश्वजित खेळतो 2 वर 2 चेंडूमध्ये. पण 2 आपण जे चौकार कृष्णाच्या बॅटमधून बघितले, पण त्यानंतर मोठा फटका मारण्याची संधी दिलीच नाही आहे गोलंदाजांनी. एवढी अचूकता गोलंदाजी बघायला मिळाली, भेदकता गोलंदाजी बघायला मिळाली. आणि आपण बघतो की कन्सिस्टन्सी परफॉर्मन्स, एकाग्रता, कन्सिस्टन्सी म्हणजेच काय आपण बघतो त्या ठिकाणी चेंडू एका टप्प्यावर नाही विविध टप्प्यावर ठेवले, व्हेरिएशन्स बघायला मिळालं. आणि बॅट्समनला प्रत्येक मुवमेंटला त्या ठिकाणी भाग पाडलं की वेगवेगळ्या दिशेला जाऊन किंवा वेगवेगळ्या टप्प्यावर जाऊन वेगवेगळ्या पोझिशनला जाऊन ते फटके खेळावे, पण त्याचे टायमिंग करू शकले नाही आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या 15 धावा धावफलकावर आहेत. आणि षटक क्रमांक आता गोलंदाज घेऊन येतोय बॉलिंग मार्कवर. पुण्याचा गौरेश सेकंड स्पेलमध्ये. आज आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये मागचे कित्येक वर्ष आम्ही हे नाव भरपूर ऐकून होतं. इव्हन या अगोदर मी अमोलसोबत किंवा बादलसोबत, प्रदीपसोबत बऱ्याच क्रिकेट स्पर्धा आम्ही कव्हर केल्यात. पण विजयजी बागायतकर जे आमचे वरिष्ठ समालोचक आहेत आपल्या सिंधुदुर्गातले, त्यांच्यासोबत पहिल्यांदाच त्यांची भेट झाली आहे आणि ते सुद्धा सिंधू नायक चषकामध्ये. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्गवर पुन्हा सज्ज होतो म्हणजे गौरेश नागवेकर. ओ क्या बात आहे, काय चेंडू होता, भन्नाट वेग, अचूक टप्पा होता या चेंडूवर. शॉटचं सिलेक्शन बघा, क्रॉस बॅटेड शॉट खेळायला गेला, स्ट्रेट चेंडू होते, समोर चेंडू होते, थोडासा ऑप्शनच्या बाहेर एका लाईनमध्ये चेंडू होतोय आणि त्या बॅटवर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, तो फसलाय. पहिलाच बॉल डॉट गौरेशचा. सेकंड स्पेल तो का घेऊन यायचं उत्तर देण्याचा तो प्रयत्न करतोय. धावसंख्या ती स्थिरावली आहे धावफलकावर, कायम आहे ती म्हणजेच 15. थोडंसं मागे थांबला, जंटल टच, फक्त दिशा दिली चेंडूला, कारण त्याला माहिती आहे की प्रथमेश एक चांगल्या दर्जाचा फलंदाज आहे. मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण हे नाव आवर्जून बघतो किंवा अंडर प्रेशर कशाप्रकारे बॅटिंग करायची हे प्रथमेशकडे त्याचा दांडगा अनुभव आहे. अशा मुवमेंटला फक्त स्ट्राईक रोटेट करून त्याला जर स्ट्राईक एंडला आणलं तो चांगली बॅटिंग करू शकतो. हा प्रयत्न आहे म्हणजे विश्वजितचा. धावसंख्या 16. षटक क्रमांक 3. जसं मी मगाशी समालोचकांबद्दल बोललो तर म्हणजेच विजय बागायतकर खूप अनुभवी समालोचक आहेत. रेडिओ समालोचक म्हणून त्यांची कारकीर्द राहिली आहे आणि खूप चांगल्या चांगल्या समालोचकांनी त्यांचा मगाशी उल्लेख केला, त्यांच्या बोलण्यामध्ये आम्हाला तो ऐकायला मिळाला. 16 लॉस ऑफ 1. चांगला फटका, कार्पेट शॉट, क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे, बरोबर त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय निघून, पण प्रथमेश कंप्लीट करू शकला. ती फक्त एकच धाव. बॅकअपला विकेट किपर येतोय, चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच समाधान मानावं लागेल ते प्रथमेशला. व्ही करमरकरांचा उल्लेख केला, संतांचा उल्लेख केला. संतांची आता सध्या दोन्ही चिरंजीव सध्या खूप चांगली कामगिरी करतायत. प्रसन्न संत, चैतन्य संत. 17 लॉस ऑफ 1. थोडीशी सावध सुरुवात, जसं मी उल्लेख केला की 6 षटकांचे सामने, टेम्परामेंट इम्पॉर्टंट आहे. तुमचा संयम हा तुम्हाला शेवटच्या टप्प्यापर्यंत लढायला शिकवतो आणि तो बघायला संयम बघायला मिळेल का या सामन्यामध्ये. हो हो, क्या बात आहे, सरप्राईज डिलिव्हरी, अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी. या चेंडूचा अंदाजच लावू शकला नाही फलंदाज ट्रॅकिंग केला विश्वजित. अप्रतिम चेंडूची फेक. ॲक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असणार आहे, बघूया. हा बघा, अप्रतिम ऑफ कटर. चेंडू ऑफस्टकच्या बाहेर पिचिंग होता, झपकन तो लेग स्टिकवर आलाय, पायावर आलाय, थायपॅडला लागलाय चेंडू. मॅग्निफिसंट डिलिव्हरी गौरेश नागवेकर. धावसंख्या 17, एक गडी बाद. हा बघा, हा लेग कटर बॉल होता, बोट फिरवली तेव्हाच समजला हा चेंडू बाहेर निघणार आणि तेच बघायला मिळतंय. एकाच ग्रीपमध्ये दोन्ही चेंडू टाकण्याची कसब खूप कमी गोलंदाजाकडे असते. मराठी चित्रपट विश्वात जर बघायचं झालं तर मी आवर्जून एका कलाकाराचा उल्लेख करेन, ॲक्टरचा उल्लेख करेन, सिद्धार्थ चांदेकर. लेट रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये त्याने अप्रतिम गोलंदाजी केली होती, दोन्ही चेंडू टाकले होते त्याने, लेग कटर ऑफ कटर. ओ क्या बात आहे, हा चेंडू समोर होता. पंचांकडे हलकसा अपील तर करतोय निश्चितच, पण पंचांना अपीलने इम्प्रेस करू. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांकडे धावसंख्या थोडीशी माफक, थोडीशी नाजूक आणि थोडीशी मामुलीच बघायला मिळते. 17 धावा धावफलकावर, करंट रन रेट 5.67चा आहे. धावसंख्या 17, एक गडी बाद. 3 षटक खेळ अजून शिल्लक आहे. आपण थोडंसं डीजेकडे ऐकू एक सुंदर संगीत.
हेल्थ चेक. हॅलो. परिवर्तन करावं लागेल आणि कॉमेंट बॉक्समध्ये ऐकूया मालवणी भाषेचा एक अप्रतिम आणि सुमधुर आवाज ऐकूया बादल चौधरीचा. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद सर. कट केलो चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेन पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमा पार. सिंधू नाईक चषक चौकार. शॉट मध्ये जी काय ताकद वापरली ना ही प्रथमेशच्या मनगडाची जादू तुमका असा बघू गावलेली. राईट हँड राऊंड विकेट. चेंडू ऑफस्टमच्या बरोच बाहेर मागे सरसावत रूम बनवली आणि कव्हर पॉइंटच्या दिशेन प्रोटेक्शन नव्हता. हे दुसरं अँगल टेनिस क्रिकेट .inची खासियत. वेगवेगळ्या अँगलमधून तुमका प्रत्येक शॉट प्रत्येक बॉल बघूक मिळतलो. या चौकारानंतर धावसंख्येन घेतली उभारणी 21 या रन्सावर. काल संकष्टी झाली पण आज गणपती बाप्पाचो आवडतो आकडो स्कोरबोर्डवर. एक विकेट आणि ही जी विकेट गेली ना त्या विकेटबद्दल नक्कीच आपण बोलूया. सध्या बॉलिंग मार्कवर प्रथमेश ठाकरे वारेट भिवंडीचो ह्यो खेळाडू. मोठमोठे स्पर्धा गाजवले पण यावेळी या बॉलवर काय जातला. मिड विकेटला प्रोटेक्शन आणि एक साधो सोपो झेल. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होतो प्रथमेश म्हात्रेचो. उरणच्या या खेळाडून प्रभावित केलेला या मागच्या बॉलवर चौकार मारून पण त्यानंतर षटकार मारण्याचा प्रयत्न येईल अंगलट. ही दुसरी विकेट 21 रन्सावर 21-2. कोरगावचो नितेश कांबळी त्या जागेवर होतो. एक सुंदर झेल सीमारेषेवर. प्रथमेश माघारी. खरं तर पहिली विकेट जी गेली ना ही पहिली विकेट कृष्णा सातपुते या नावाक पुढचो महिनोभर झोप देऊची नाही. हलक्या हाताचो फटको होतो. स्क्वेअर लेगच्या दिशेन चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होतो. सिली मिडॉनच्या दिशेन चेंडूचा प्रवास झालेलो. यष्ट्यांच्या मागून चित्त्याच्या चपळाईन त्या चेंडूवर इलेलो भाऊ गोवा पोलीस जाबाज सैनिक आणि कृष्णा सातपुते यांचा विश्वास होतो नॉन स्ट्रायकर एंडला आपण अगदी सुरक्षित पोहोचतलो. कारण भाऊची उंची बघून त्यांच्या ताकदीचा त्यांना अंदाज इल्लो नाही. पण यो छोटा पटाका बडा धमाका असा. गेल्या वर्षीच गोवा पोलीसमध्ये दाखल झालेल्या भाऊन केलो डिरेक्ट हिट आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने कृष्णा सातपुते सलग 2 चौकार मारल्यानंतर बाद झाले. यावेळी मैदानावर ऋतांशु पाटील नवी मुंबईचो यो खेळाडू. गेल्याच महिन्यामध्ये रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची स्पर्धा या खेळाडून गाजवली. आज सुद्धा अपेक्षा असलेली गोलंदाजी बघा प्रथमेश ठाकरे. ISPL गाजवल्यामुळे एक मोठा अनुभव असा. दोन्ही बाजून चेंडू स्विंग करण्याची खासियत खास करून उजव्या हाताच्या बॅटरसाठी टप्पू टाकल्यानंतर इन कटर ही त्यांची खूप जुनी ओळख. या ओव्हरीमध्ये पहिलं बॉल डॉट होतो. दुसऱ्यावर चौकार तिसऱ्यावर विकेट परत एक डॉट बॉल. ऋतांशूसाठी परत एकदा इन कटर. हलकेच अपील होता आणि पंचांचा बोट आकाशाच्या दिशेने. ऋतांशु पाटील नवी मुंबईचो यो खेळाडू. श्री महादेव मैदान नाधवडेवर जास्त काय न करता माघारी परतलो. सिल्वर डक 21 रन्सावर तिसरी विकेट. जी बादलजी समालोचन कक्षाकडनं मी या ठिकाणी व्यासपीठावर येतो, दिलगिरी व्यक्त करतो. या ठिकाणी आपण मॅचचा आस्वाद घेतो आहोत आणि या मॅचचा आस्वाद घेण्यासाठी संदेशजी उर्फ गोट्याजी सावंत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही आयोजकांच्या वतीनं तमाम रसिकांच्या वतीनं सिंधू नायक चषकाच्या या दरम्यान या व्यासपीठावरून संदेशजी यांचं स्वागत करतो. ओ टू कॉमेंट्री बॉक्स बादलजी. संदेशजी सावंत साहेब अगदी मनपूर्वक तुमचं स्वागत असा. मगाशीच आपण म्हटलं सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक खाण असा आणि या खाणीतून बरेच हिरे बाहेर काढले आणि हे हिरे ज्यांनी घडवले ते आमचे लोकनेते आदरणीय नारायणराव राणे साहेब आणि त्यांच्या मुशीतून तयार झालेले हे सगळे हिरे जे तुमका मान्यवर कक्षात तुमका दिसतात. धन्यवाद. निलेश पवार कमेंट्री बॉक्सच्या वतीने तुमचा सुद्धा मनपूर्वक स्वागत. मंचावर
नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य नुकतोच ज्यांचं धूमधडाक्यात वाढदिवस साजरो झालो. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब ज्यांच्या वाढदिवसासाठी आवर्जून उपस्थित राहिले. संदेशजी साहेब अगदी मनपूर्वक तुमचं स्वागत या सिंधू नाईक चषकाच्या निमित्तानं. मैदानावर जाऊया. चौथ्या ओव्हरीचा शेवटचा बॉल. प्रथमेश परत एकदा बॉल पडलो, बितूरच्या अंगान वळलो. मोठमोठे बॅटर असत खरे, पण सध्याच्या घडीन जी गोलंदाजी असा प्रथमेश ठाकरेची ही न कळणारी मालवणी भाषेत काय नाही कळाक आणि बोको गेलो म्हाळाक ह्या मालवणी म्हणीची आठवण करून देणारी 4 ओव्हरींचा सरलो खेळ आणि 4 ओव्हरीच्या समाप्तीनंतर धाव संख्या 21 रन्सावर. अजूनही 2 ओव्हरींचा खेळ बाकी असा. लोकनेते आदरणीय नारायणराव राणे साहेबांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने या स्पर्धेचं आयोजन. सामान्य शिवसैनिक, त्यानंतर चेंबूरचे शाखा प्रमुख, कोपरगावचे नगरसेवक, बेस्टचं अध्यक्षपद आमदार, त्यानंतर मनोहरजी जोशी यांच्या कार्यकालामध्ये महसूल मंत्री, त्या पाठोपाठ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आमदार, विरोधी पक्षनेता, परत महसूल मंत्री, उद्योग मंत्री, 2021 मध्ये केंद्रीय मंत्री, 2024 मध्ये लोकसभा खासदार. बादलजी या ठिकाणी स्वागत आम्ही करतो आहोत व्यासपीठावरून. माजी सभापती प्रकाशजी सावंत या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. संदीपजी सावंत तालुका उपाध्यक्ष भाजपचे या ठिकाणी आलेले आहेत. या दोन्ही मान्यवरांचं संदेशजी यांच्या समवेत हार्दिक हार्दिक स्वागत. संदीपजी मेस्त्री या मान्यवरांचं स्वागत करत आहेत या सुंदर रमणीय वातावरणामध्ये आणि या दुसऱ्या रजनीमध्ये. या ठिकाणी हे सगळे मान्यवर उपस्थित झालेले आहेत आणि आपण आता जाऊया कॉमेंट्री बॉक्सकडे. ओव्हर टू बादल चौधरी. पहिलं बॉल कोरगाव एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर. क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न बघा का क्षेत्ररक्षकांका बॉलरचं पाठीराखो म्हटलं जातं, तेच आहे उदाहरण. परत एकदा कोरगावचो नितेश कांबळी. बॉलिंग मार्कवर सुद्धा कोरगाव एक्सप्रेस, महेश बाईडकर, आरवी कोरगाव, शेट्टी ब्रदर्स कोरगाव अशा व्यावसायिक संघांचं प्रतिनिधित्व अनेक वर्ष आपल्या अचूक दर्जेदार नेतृत्वाच्या जोरावर केला तो महेश उर्फ मॅडी. राईट हँड ओव्हर द विकेट. 8 ते 9 पावलांचा रनअप. या बॉलवर मिळाले 2 रन. रन झाले 23-3. विकेट. कृष्णा सातपुते दुर्दैवी धावबाद आणि त्यानंतर सक्षम 11 भुईवाडा संघाची टीम सध्या अडचणीत असा. परत एकदा कट करण्याचा प्रयत्न. अनएक्सपेक्टेड बाउन्स. ज्यांनी ही पीच बनवल्या ना, पीच क्युरेटरचे मनपूर्वक आभार असत. इतकी सुंदर खेळपट्टी. जेव्हा खेळपट्टी बघू गेलो तेव्हा वाटला की जाऊचा मैदानावर खेळाचा, पण आता जेव्हा प्रथमेश ठाकरे आणि महेशची बॉलिंग जेव्हा बघतो ना तेव्हा वाटतं नको चालला ह्या बरा असा. बादलजी या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला विराम देतो आणि कणकवली तालुक्याचे भाजपचे चिटणीस समीर प्रभुगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत. संदेशजी यांच्या समवेत त्यांचं आगमन झालेलं आहे. आयोजकांच्या वतीनं आणि आमच्या तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं यथोचित सन्मान आम्ही करतो आहोत. धन्यवाद. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्सकडे सामन्याचा आनंद घेण्यासाठी. स्क्रीनवर बघितला श्रेयस कदम लॉंग ऑफच्या दिशेनं. बँड्राचो वंडर बॉय, बँड्राचो हेलिकॉप्टर बॉय, लांब लांब षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असा. आणि आज तुमका टॉवरच्या वरसून सिक्सर बघूक मिळतले. खास करून दुबईच्या मैदानावर झहीर कालियाक त्यांनी मारलेले 3 सिक्सर आजही लोकांका आठवतात. कव्हर पॉइंटच्या दिशेने परत एकदा नितेश स्क्रीनवर असा. ज्या प्रकारे नितेश त्या जागेवर पेट्रोलिंग करता, माका वाटतं 2 खेळाडूंची जबाबदारी त्या जागेवर त्याच्या खांद्यावर असा. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन या रनआउटसाठी. 1 रन तर पूर्ण असा. दुसऱ्या रनचा जो प्रयत्न होतो डिसिजन येतलो तिसऱ्या पंचांचो. त्यानंतर तुमच्या समोर जाहीर केलो जातलो. आणि तिसरे पंच अमोल मेस्त्री सरांचो डिसिजन. इट्स ओ यू टी आउट. स्क्रीनवर बघा. थ्रो इलेलो. प्रथमेश ठाकरेन थ्रो घेतलो. डिरेक्ट हिट. आज ज्या प्रकारे पेरनेम स्ट्रायकर गोवा संघाच्या सगळ्याच फिल्डरांनी डिरेक्ट हिट दाखवली ना, सगळ्यांचाच कौतुक असा. पहिल्यांदाच सूरज, आता प्रथमेश. धन्यवाद बादलजी. या ठिकाणी व्यासपीठाकडे पुन्हा आपण एक देऊया.
या ठिकाणी आनंदजी घाडी वरवडेचे सरपंच उपस्थित आहेत. मी विनंती करतो आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी आनंदजी घाडी यांचं देखील मनपूर्वक स्वागत करावं. आनंदजी, आपलं हार्दिक स्वागत. या कार्यक्रमाला उपस्थित राहून या क्रिकेटचा आस्वाद घेत आहे मान्यवर कक्षातून. पुनश्च एकदा हा सुंदर रंगणारा सामना आपल्या खास शैलीमध्ये सांगण्यासाठी समालोचन कक्षाकडे बादल चौधरी. डिरेक्ट हिटवर दुसरो फलंदाज माघारी परतलो. सक्षमी 11 भुईबावडा संघ नावातलो सक्षमपणा तुमका दाखवचो लागतलो. सक्षमप्रमाणे सक्षम उभ्या रावान सक्षमपणे बॅटिंग करूची लागतली. शफल शॉट खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पावशतकी धावसंख्या सध्या सक्षम 11 भुईबावडा संघ स्ट्रगल चालू आहे प्रत्येक रनसांसाठी. आणि ज्या प्रकारे पेरनेम स्ट्रायकर गोवा संघान गोलंदाजी केली ना, दशावतारातल्या अश्वबंधनाची आठवण येतली. अश्वमेध यज्ञाक सोडलेलो अश्व ज्याप्रमाणे प्रतिस्पर्धी वीरांकडून बंधन केलं जातं, अगदी तशीच सक्षम 11 भुईबावडा संघाची बॅटिंग जेरबंद केलेली, हस्तबंधन केलेली, अश्वबंधन केलेली. कोण करतलो या अश्वाची मुक्तता? कव्हरच्या दिशेन नितेश कडसून सुटलो झेल. ज्या नितेशच्या फिल्डिंगची चर्चा केली, त्याचा कौतुक केला, त्या नितेशने झेल सोडलो, जणू काय चढलो हरभऱ्याच्या झाड्यावर. खेळ सरलो 5 ओव्हरींचो, रन झाले 26 या ठिकाणी स्वप्नीलजी वर्धम भाजपाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी स्वप्नीलजी यांचा सन्मान करण्याची मी विनंती करतो की हार्दिक स्वागत करून या ठिकाणी सन्मानित करण्यात यावं. भाजपाचे पदाधिकारी स्वप्नीलजी वर्धम या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत. आम्ही तमाम रसिकांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आणि शेवटच्या ओव्हरचा आस्वाद घेण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स बादलजी चौधरी. निलेश, मनपूर्वक तुमचा सुद्धा स्वागत असा. रात्रीचा खेळ चालेमधील पोलिसाची भूमिका काय सुंदर तुम्ही वटवलात. खरं तर अंधश्रद्धेवर आधारित ती मालिका होती, पण त्या मालिकेत अस्सल मालवणी बोलणारे कलाकार म्हणून आम्ही तुमच्याकडे बघितला आणि ती भूमिका सुद्धा खूप योग्यप्रमाणे पार पडलात. स्वागत असा निलेशजी तुमचा सुद्धा. सिंधू नायक चषकाच्या निमित्तानं रन झाले 26 शेवटच्या ओव्हरीचे, 6 बॉल शिल्लक. अनुष केरकर, कोरगाव भूमीन अनेक व्यावसायिक खेळाडू दिले, त्यापैकीच अजून एक डेप्थवर तो स्पेशालिस्ट म्हणून ज्याच्याकडे बघितला जाता अनुष केरकर. बॅटिंग सुद्धा आपल्या संघासाठी होई तेव्हा करू शकता. डॉट बॉलने त्यांनी सुरुवात केली. धावसंख्या 26. दुष्काळ जणू काय पडलो. या दुष्काळाचा रूपांतर या शेवटच्या 5 बॉलवर होताला का सुकाळात? फसलेलो फटको कव्हरच्या क्षेत्रात, परत एक सुटलो झेल. बादलजी पुनश्च एकदा या ठिकाणी विराम मागतो. ऋत्विकजी नलावडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमच्या मान्यवर कक्षातून या ठिकाणी ते सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं या दरम्याने स्वागत होईल. मी विनंती करतो ऋत्विकजी यांचं हार्दिक स्वागत करावं. आणि पुढील चंदू आहे तो कॉमेंट्री बॉक्सकडून आपण थेट अनुभवूया. बादलजी चौधरी, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 27 धावा, 4 विकेट. मिनी हेलिकॉप्टर श्रेयस कदम स्क्रीनवर. कालच्याच दिवसात गोव्यातली स्पर्धा जीतभाई आरोलकर यांच्या माध्यमातून आयोजित केलेली आमदार चषक, या स्पर्धेत श्रेयस कदमने एक 50 लगावली. 2 सोपे झेल सोडले गोव्याच्या खेळाडूंनी. आणि या टीमचे टीम ओनर महेशजी कोनाडकरांनी नेमके या प्लेयरांका खायच्या गॅरेजातून फिरवून आणल्यानी हाताक यांच्या ग्रीस लागला काय ऑइल लागला. खेळाडूंचा फिल्डिंगसाठी कौतुक करतो आणि जेव्हा फिल्डर झेल सोडतात ना तेव्हा प्रश्न नक्की पडता यो. डिरेक्ट हिट 3 आतापर्यंत खूप सुंदर. पेरनेम स्ट्रायकर गोवा संघाकडून मात्र एरियल फिल्डिंगच्या बाबतीत थोडंसं अभ्यास करूचो लागतलो. 28 धावफलक, 4 विकेटवर. शेवटच्या ओव्हरीचे 3 बॉल सरले, अजूनही 3 बॉल टार्गेट ठरवणारे. पहिल्या मॅचमध्ये साईजय बोडगेश्वर संघ गोमंतक भूमीच्या या खेळाडून बोनी केली पहिल्या विजयासह. दुसऱ्या सामन्यात सध्या तरी पेरनेम स्ट्रायकर गोवा संघाचा पारडा जड असा. एक व्यावसायिक संघ महेशजी कोनाडकर, मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्वा ज्यांनी एक बांधलो असा. पेडणे तालुक्यातल्या सगळ्या खेळाडूंका मोठ्या स्पर्धेत मी संधी देतलय, या मनोगत मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बक्षीस वितरण सोहळ्याच्या निमित्तानं त्यांनी व्यक्त केलेला. ऑल इंडिया लेवलच्या स्पर्धेमध्ये गोवन स्ट्रायकर संघ त्यांनी उतरलो. रामेश्वर प्रतिष्ठान, मिठभाव, देवगड, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेत सुद्धा ह्यो संघ खेळलो, पण त्या संघानं पहिला विजेतेपद मिळवला प्रिन्स समादेवी कलेश्वर मित्रमंडळाच्या स्पर्धेत. त्या आज महेश भाईडकर यांच्या मालकीचा संघ
इनसाइट आउट कव्हरच्या दिशेन एक ताकदवान फटको विश्वजितच्या बॅटीतून. बऱ्याच कालावधीनंतर मल्टिपल स्कोरिंग शॉट आणि या शॉट बरोबर बदललो धावफलक. तिर्येचो डबल गेम 33 रन्सावर. 4 विकेट 33 रन्सांसाठी इनिंगचं शेवटचं बॉल ज्यांनी अख्ख्या विश्व जिंकून घेतला तर नाव म्हणजे विश्वजित. यावेळी त्या विश्वजित कडसून अपेक्षा असा स्ट्रायकर एंडवर विश्वजित. शेवटचं बॉल हवेत असा लंगॉन चेंडूच्या खाली आणि परत एक सुटलो जेल. नितेश कांबळी बॉल जणू काय ते का शोधित असा. चौथो झेल या इनिंग मधलो सुटलो. थोडासा ग्रीस पुसान आता हातात फेविकॉल लावण्याची पाळी इली. या एका रनचानीची इनिंगचा खेळ सरलो आणि पहिली बॅटिंग करताना सक्षमी 11 भुईबाडवा संघान धाबा जमवले 35 आणि विजयासाठी 3 डझन रन करूचे असत. कसं होतो पाठलाग सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदल ऐकूया आवाज प्रदीप देऊलकर आणि मान्यवर कक्षामध्ये निलेश पवार. आवाजामध्ये या संपूर्ण इनिंगचं समालोचन आपण ऐकत होतो बादलजी यांच्या सुमधुर मालवणी कॉमेंट्रीमध्ये. मालवणीचा एक बुलंद आवाज आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या नावाची चर्चा मालवणीच्या समालोचनामध्ये होते ते बादलजी या ठिकाणी आपल्या समालोचक सहकारी यांच्यासमवेत आजच्या संपूर्ण दिवसाचं धावतं समालोचन सांगत आहेत. आणि या दरम्यान मान्यवर कक्षामधून संदेशजी सावंत उर्फ गोट्याजी सावंत या ठिकाणी सामन्याचा आस्वाद घेताना त्यांच्या समवेत संदीपजी मेस्त्री, मनोजजी रावराणे सर्वच मान्यवरांची मांदियाळी. आणि याच्या या दुसऱ्या रजनीमध्ये हा सुंदर होणारा सामना या ठिकाणी कृष्णाजी सातपुते या संघामध्ये खेळताना दिसत आहेत. जरूर लवकर आऊट झाले तरी 2 देखणे फटके त्यांच्या बॅटमधून फलंदाजीतून आपल्याला बघायला मिळाले. आता मात्र या धावांचा पाठलाग करताना कशा पद्धतीची व्यूहरचना असणार आहे आणि कशा पद्धतीने बचाव करणार आहेत ते मात्र बघणं आहे. ते उत्सुक्याचं ठरेल, औत्सुक्याचं ठरेल. आणि यासाठी पुनश्च एकदा या ठिकाणी संघ आहे तो मैदानामध्ये पदार्पण करतो आहे आणि क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना केल्यानंतर हा कमी रन्साचा पाठलाग आहे तो कशा पद्धतीने फलंदाजीचा संघ करेल आणि त्याचा बचाव गोलंदाज कसे करतील हे या मैदानामध्ये या दुसऱ्या रजनीच्या दुसऱ्या सामन्यामध्ये बघणं आहे. ते रसिकांना खऱ्या अर्थाने एक वेगळी पर्वणी देईल. कमी धावांचे सामने आहेत ते रोमहर्षक ठरतात. आतापर्यंतचा एक अनुमान इतिहास आपण सगळेच जण मोठमोठ्या सामन्यांमध्ये याची प्रचिती बघितलेली आहे. आणि या दरम्यान मान्यवरांच्या मांदियाळीमध्ये सर्वच मान्यवर उपस्थित आहेत. आणि खेळाडू कक्षामध्ये इथे आम्हाला दिसते की खेळाडू कक्षामध्ये जो डगआउट आहे त्या ठिकाणी काही प्रेक्षक आमचे क्रीडारसिक बसलेले दिसत आहेत. तर कृपया एक विनंती आहे, नम्र विनंती आहे की हा संपूर्ण डगआउट आहे तो फक्त आणि फक्त खेळाडूंसाठी आहे. राखीव खेळाडूंसह सर्वच खेळाडू त्या ठिकाणी बसतील. कृपया क्रीडारसिकांनी त्या ठिकाणी बसू नये ही नम्रतेची विनंती आमची तुम्ही मान्य करा. खेळाडूंसाठी तो डगाव उपलब्ध करून द्या. आणि आता या ठिकाणी या दुसऱ्या सुंदर रजनीमध्ये रोषणाईमध्ये आणि या क्रिकेटच्या मैदानावरून पुढे समालोचन सांगण्यासाठी मी कॉमेंट्री बॉक्सपाशी या ठिकाणी माईक सुपूर्द करतो. पुढील समालोचन कक्षामधून आपल्याला धावतं वर्णन आहे ते या सामन्याचं ऐकायला मिळेल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद श्री निलेशजी पवार साहेब. नमस्कार, सहर्ष स्वागत सिंधू नाईक चषक या आजच्या रजनीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. एका बाजूला पेंडेम स्ट्रायकर गोवा क्रिकेट संघ, त्यांच्या विरोधामध्ये सक्षमी 11 भुईबावडा क्रिकेट संघ अर्थात नाणेफेक जिंकली होती. पेंडेम स्ट्रायकर पेंडेम गोवा क्रिकेट टीमने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय अवघ्या 35 धावांवरती रोखलं सक्षमी 11 भुईबावडा क्रिकेट संघाला आणि 36 धावांचा पाठलाग करावा लागेल. येणारे 36 चेंडू बनवायचे आहेत. 36 धावा हे विजयाचं समीकरण असेल. आजच्या रजनीमधील तिसरा सामना असेल. पहिल्या सामन्यातील विजेता संघ विपक्ष दुसऱ्या सामन्यातील विजेता संघ. पहिल्या सामन्यामध्ये साईजय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघ विजयी ठरला होता आणि या सामन्यातील विजेता संघ अशी आजच्या रजनीमधील तिसरी लढत पाहायला मिळेल.
अर्थात या सामन्यामध्ये कुठचा संघ विजय संपादन करतोय. अगदी 36 धावांचं आव्हान, म्हटलं तर सोपं म्हटलं तर अवघड असं समीकरण पाहायला मिळत आहे. मात्र मी नेहमी म्हणत असतो, कभी कभी छोटा टार्गेट बडा बनता है और बडा टार्गेट कभी कभी छोटा लगता है. या सामन्याकडे पाहावं लागेल. पेंडेम स्ट्रायकर पेंडेम संघाचे फलंदाज कशा प्रकारे धाबांचा पाठलाग करतायत. सलामीची विनीची जोडी यावेळी मैदानाच्या आतमध्ये होत आहे. ती रजत कोडाळकर आणि रजत कोडाळकरच्या साथीला प्रथमेश ठाकरे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सक्षमी 11 भुईबावडा क्रिकेट टीम कडनं अमोल रावराने आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक मोठा नाही आहे. पॉवर प्लेचं निर्णायक षटक हाताळले जाईल. जोखीम या षटकामध्ये असेल. अर्थात पंचांचा इशारा येतोय. सामना सुरू होतोय. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि दुसऱ्या डावाची सुरुवात करताना आघाडीचा गोलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय. तो सक्षमी 11 भुईबावडा क्रिकेट टीम कडनं अमोल. स्ट्रायकिंगच्या दिशेने प्रथमेश ठाकरे, नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेने रजत कुडाळकर. एक गोमंतक भूमीतील गोवा राज्यातील एक अव्वल दर्जाचा खेळाडू. राईट आर्म ओव्हर द विकेट. उजव्या इष्टीवरनं थेट चेंडू आतमध्ये वळसा घेताना दिसतोय. अर्थात यावेळी अंदाज थोडासा चुकला जातोय. चेंडू निर्धाव गल्ला जातोय. प्रथमेश ठाकरे अमोल रावराने याच्या गोलंदाजीवरती. स्ट्रायकिंगच्या दिशेने प्रथमेश ठाकरे, नॉन स्ट्रायकिंगवरती रजत कुडाळकर. ही सलामीची प्रारंभीची जोडी पेंडेम स्ट्रायकर पेंडेम क्रिकेट गोवा संघाची. हो, यावेळी चेंडूचा अंदाज घेतलाय. रिव्हर्स स्वीपचा देखना फटका. चेंडू भिरकावून दिलाय. डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. चौकार. दुसऱ्या चेंडूवरती अमोल रावराने याचं चौकाराने स्वागत केलंय. प्रथमेश ठाकरे एका मोठ्या फटक्याने आपलं खातं उघडतोय. सांघिक धावसंख्येचा श्री गणेश झालाय. नाममात्र 4 धावा 36 धावांचा पाठलाग करताना. पुलरलेन चेंडू गती नव्हती. थोडस लालच दाखवलं होतं या चेंडूवरती अमोल रावराने प्रथमेश ठाकरेला. अर्थात यावेळी चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नव्हता. चेंडू विसावला जातोय यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये. ज्या चेंडूवरती उत्तर नव्हतं. प्रथमेशकडे 3 चेंडूंचा खेळ समाप्त. नाममात्र 4 धावा. डावाची सुरुवात पाहायला मिळत आहे पेंडेम स्ट्रायकर पेंडेम गोवा क्रिकेट संघासाठी. यावेळी समोरच्या दिशेने अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू एक टप्पा घेतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. धावफलक वेगाने बदललाय. नाममात्र 8 धावा धावफलकावर अमोल रावराने पहिले षटक हाताळताना दिसतोय. यावेळी शपलवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. शॉर्ट फाईन लेगवरचा क्षेत्ररक्षक शॉर्ट लॉंग लेगवरती येतोय आणि पहिली शिकार यावेळी प्राप्त करताना दिसतोय अमोल रावराने. अर्थात प्रथमेश ठाकरेची खेळी समाप्त होताना दिसतंय. ते सांघिक 8 या धावसंख्येवरती. अगदी यष्टीरक्षकाच्या मागे जी 4 व्हीलर आहे आणि त्या 4 व्हीलरची लाईट्स सुरू आहेत, तर त्यांना विनंती असेल की ती लाईट्स आपण बंद करायची आहे कारची. खेळाडूंना कुठच्याही प्रकारे त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्या. मैदानाच्या मागच्या बाजूला जी 4 व्हीलर आहे आणि त्या 4 व्हीलरची लाईट्स सुरू आहे, आपण त्वरित बंद करायचे आहे. मैदानाच्या आतमध्ये यावेळी नंबर 3 वरती क्रिकेटमधील अतिशय महत्वाची जागा सूरज गावडे यावेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तो पेंडेम स्ट्रायकर पेंडेम गोवा क्रिकेट टीम कडनं. 8 धावा एका गडीच्या मोबदल्यात प्रथमेश ठाकरे छोटेखानी खेळी करून माघारी परतताना दिसतोय. अर्थात क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. अगदी बरंचसं अंतर कापत एक यशस्वी झेल पाहायला मिळालाय. तो सक्षमी 11 भुईबावडा क्रिकेट टीम कडनं. तर सूरज गावडे डावकर शैलीचा फलंदाज यावेळी मैदानाच्या आतमध्ये रजत कुडाळकरला साथ देण्यासाठी पेंडेम स्ट्रायकर पेंडेम क्रिकेट टीम कडनं आपल्याला पाहायला मिळतोय. गोमंतक गोवा राज्यातील एक अव्वल दर्जाचा संघ ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. अर्थात ज्या संघाची चर्चा ही गोवा सिंधुदुर्ग अगदी व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे, तो संघ पेंडेम स्ट्रायकर पेंडेम क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
संघ मालक सन्मान श्री महेशजी कोनाडकर यांच्या मालकीचा हा संघ आणि कित्येक मोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचा या संघाचा सहभाग आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू ड्राईव्ह केलाय, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास समाप्त झालाय, अर्थात धाव घेण्याची तमाम शंका समाप्त झाली आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक यावेळी समाप्त होताना दिसत आहे. 36 धावांचा पाठलाग करताना उत्तर पाहायला मिळालं, 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. यानंतरची लढत असेल साई जय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघ. आपण तयार राहायचं आहे, कारण या सामन्यातील विजेता संघ आपल्या विरुद्ध आजच्या रजनीमधील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सिंधू नाईक चषक 2026 कालच्या रजनीचा विचार केला एके स्पोर्ट वरवडी क्रिकेट संघ सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. संघ मालक सन्मानश्री अचितजी कदम यांच्या मालकीचा संघ, ज्या संघामध्ये पनवेल तालुक्यातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले आणि त्या खेळाडूंचा कालच्या रजनीमध्ये दबदबा पाहायला मिळालाय. आजच्या रजनीमध्ये पाहावं लागेल 2 गोवा राज्यातील संघ आणि 2 महाराष्ट्रातील संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. गांगेश्वर तळेरे सक्षमी 11 भुईबावडा आणि दुसऱ्या बाजूला साईजय बोडगेश्वर बिचलीम आणि पेडनेम स्ट्रायकर पेडनेम असे गोवा राज्यातील 2 संघ आजच्या रजनीमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. 30 चेंडू 28 धावांची आवश्यकता, हे विजयाचं समीकरण असेल. यावेळी स्ट्रायकिंगच्या दिशेने रजत कुडाळकर एक धडाकेबाज फलंदाज, अर्थात रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेमध्ये ज्याने शतक ठोकलं होतं तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर गोवा राज्यातील कित्येक मैदानं ज्याने आपल्या फलंदाजीने दणानून सोडली असा आक्रमक सनीचा खेळाडू रजत कोळकर यावेळी स्ट्रायकिंगच्या दिशेने. डावकर शैलीचा गोलंदाज पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं संघिक दुसरं षटक लेफ्ट आर्म राऊंड विकेट हा मारा पाहायला मिळतोय. एकेरी धावसंख्येने रजत कोळकर आपलं खातं उघडतोय, तर सांघिक धावफलक बदललाय. 9 धावा एका गडीच्या मोबदल्यात. पाठलाग 36 धावांचा आव्हान मोठं नाही आहे, मात्र सक्षमी 11 भुईबावडा क्रिकेट संघाला अचूक लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल. सक्षमी 11 भुईबावडा क्रिकेट संघाचा विचार केला तर या टीम मध्ये आपल्याला टेनिस क्रिकेट ऑफ गॉड पाहायला मिळत आहेत मिस्टर कृष्णा सातपुते आणि त्यांच्या नेतृत्वाखालील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अगदी टेनिस क्रिकेट मधील अनभिक्षित सम्राट म्हणून म्हटलं तर वावगं ठरणार नाही असं मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वातील आज नाधवडेच्या मैदानावरती पाहायला मिळत आहे मिस्टर कृष्णा सातपुते. प्रथमेश येतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळी अकुटप्पाचा चेंडू उंची दिली आहे. पंचांचा इशारा येतोय, चेंडू स्क्वेअर अवांतर धावेचा इशारा आलाय, अर्थात अतिरिक्त धाव यावेळी पाहायला मिळाली ती प्रथमेशच्या गोलंदाजीवरती. पंच दंडित करतायत. अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. दुहेरी अंकात धावफलक पोहोचलाय. 10 धावा एका गडीच्या मोबदल्यात. पाठलाग 36 धावांचा, म्हणजे अजूनही 26 धावांची आवश्यकता असेल उर्वरित चेंडूंवरती. तर डावकर शैलीचा वेगवान गोलंदाज प्रथमेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. थोडासा शफल झालाय, मिड विकेटला चेंडू टळवलाय, क्षेत्ररक्षक दूरवरनं येतोय. चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धावेचं रूपांतर. बघता बघता दुहेरी धावसंख्येकडे मोर्चा वळवलाय तो रजत कुडाळकरच्या साथीने सूरज गावडेने. 2 धावा दुहेरी धावसंख्येने धावफलक पाहायला मिळतोय. 12 धावा एका गडीच्या मोबदल्यात. आतापर्यंत संत सावध सुरुवात. पहिल्या षटकांमध्ये जर पाहिलं तर 2 खणखणीत चौकार पाहायला मिळाले आणि त्यानंतर मात्र एकेरी दुहेरी धावांवरती भर देताना पाहायला मिळत आहेत. चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप डिलिव्हरी पाहायला मिळाली. पंचांचे दोन्ही हात समांतर झाले आहेत, अर्थात ज्या चेंडूला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं ओळखलं जात आहे. प्रथमेशकडनं चुकी झाली, क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही आहे, अर्थात परिणामांना सामोरं जावं लागलंय. अवांतरच्या स्वरूपात एकेरी धावफलक बदललाय. 13 धावा एका गडीच्या मोबदल्यात. यावेळी चांगला फटका ड्राईव्ह केलाय, कव्हर आणि मिडऑफच्या मधला अगदी क्षेत्ररक्षणामधील भगदाड शोधलाय. चेंडूचा प्रवास समाप्त झालाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
धावफलक वेगाने बदललाय. 17 धावा एका गडीच्या मोबदल्यात 36 धावांचा पाठलाग करताना. ओ यावेळी फटका फसलाय. कव्हर पॉइंट वरती झेल पाहायला मिळतोय. सूरज गावडेची खेळी समाप्त होताना दिसतंय. अर्थात प्रथमेश यावेळी मगर मिठीत घेतोय. सूरज गावडेला दुसरी सफलता म्हणावी लागेल. सक्षमी 11 भुईबावड क्रिकेट संघाला. सूरज गावडे बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज साहिल आरोलकर यावेळी मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम पारसेम गोवा राज्यातील अजून एक अव्वल खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रजत कुडाळकरला साथ देण्यासाठी. 17 धावा 2 गडींच्या मोबदल्यात 4थ्या क्रमांकावरती साहिलची वर्णी लागते. अर्थात साहिल रजत कुडाळकरला कशा प्रकारे साथ देतोय हे पाहावं लागेल. अर्थात प्रथमेश यावेळी चांगली कामगिरी करताना दिसतोय. सूरज गावडेला माघारी परतवलंय आपल्या गोलंदाजीवरती आणि धाव फलक पाहायला मिळतोय. 17 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. विवेकजी रावराणे बांधकाम सभापती वैभववाडी यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आम्ही सिंधू नायक चषक 2026 मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आहोत. प्रथमेश लेफ्ट हॅम राऊंड विकेट. लोअर फुलटॉस चेंडू यावेळी ड्राईव्ह केलाय. चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वरना डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत पोहोचतोय. एकेरी धाव घेण्याची संधी मिळते ती फलंदाजांना. ज्या एकेरी धाव संख्येने धाव फलक बदललाय. 18 धावा 2 गडीच्या मोबदल्यात. प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. सरासरी पाहिली तर 9 धावांचे आणि इथं मात्र समीकरण पाहायला मिळेल. येणारे 24 चेंडू दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. अर्थात या षटकामध्ये जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव, दुसऱ्या चेंडू अवांतर, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा, चौथ्या चेंडू अवांतर, पुन्हा 5व्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळालाय. 6व्या चेंडूवरती गडीबाद आणि या चेंडूवरती एकेरी धाव. म्हणजे या षटकामध्ये पाहिले तर 2 अवांतर चेंडू प्रथमेशने हाताळले. म्हणजे या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. प्रथमेश लेफ्ट आर्म राऊंड विकेट. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा अगदी सावध पवित्रा घेतलाय. चेंडूला स्टेअर केलाय. मिडॉनवरचा शतरक्षक यावी येतोय. चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी मिळते ती फलंदाजांना. धाव फलक बदललाय. 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 2 षटकं 12 चेंडूंचा यावी खेळ समाप्त झालाय आणि विजयाचं समीकरण 24 चेंडू 17 धावांची आवश्यकता असेल. पेंडेम स्ट्रायकर पेंडेम गोवा क्रिकेट संघाला पहिल्या विजयासाठी. यानंतरचा सामना असेल साईजय बोडगेश्वर बिचलिम आणि या सामन्यातील विजेता संघ. अगदी विनर विनर पुढची लढत आपण पाहणार आहोत. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. डावकर शैलीचा गणेश गुरव यावी गोलंदाजीची कमान सांभाळताना आपल्याला पाहायला मिळेल सक्षमी 11 भुईबावड क्रिकेट टीम कडनं. स्ट्रायकिंगच्या दिशेने रजत कुडाळकर, नॉट स्ट्राइक वरती साहिल आरोलकर ही जोडी मैदानावरती. पेंडेम स्ट्रायकर पेंडेम क्रिकेट संघाची. अर्थात 17 धावांचा अजूनही
पाठलाग करावा लागेल पेंडेम स्ट्रायकर पेंडेम क्रिकेट संघाला या सामन्यामध्ये विजय संपादन करण्यासाठी. अर्थात हे विजयी लक्ष्य किती षटकांमध्ये पूर्ण केले जाईल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. ऑफ साईडला पाहिलं तर डीप लॉंग ऑफ आहे. त्याचबरोबर डीप पॉइंटच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आणि 38 सर्कलच्या आतमध्ये विचार केला तर कव्हर पॉइंट वरती एक क्षेत्ररक्षक, त्याचबरोबर शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग आणि मिड ऑफ वरती एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. हे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे सक्षमी 11 भुईबावडा क्रिकेट टीम कडनं. स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय tenniscricket.in या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही घर बसल्या या क्रिकेट स्पर्धेचा आस्वाद घेऊ शकता आणि जे प्रेक्षक या स्पर्धेसाठी जोडले जात आहेत त्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. प्रगणेश गुरव पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स स्वीप घेण्याचा प्रयत्न, संपर्क तेवढा चांगला नव्हता. अर्थात शॉर्ट थर्ड मॅन वरचा क्षेत्ररक्षक या चेंडूवरती रोखताना पाहायला मिळतोय. एकेरी धाव निघाली आहे रजत कोडाळकर साठी आणि एकेरी धावसंख्येने धावफलक बदललाय. 20 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. समीकरण आलंय 23 चेंडू 16 धावांची आवश्यकता असेल पेंडेम स्ट्रायकर पेंडेम क्रिकेट संघाला विजय संपादन करण्यासाठी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अव्वल दर्जाचा गोलंदाज प्रगणेश गुरव लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मोठा फटका, चेंडू वाईडेश लॉंगनवरती फेकून दिलाय. चेंडू सीमा पार, षटकार. याच्या रडारवरती चेंडू मिळतोय आणि चेंडूला फेकून दिलाय चंद्रावरती. साहिल अरुलकरने धाव फलक वेगाने बदललाय. 26 धावा 2 गडींच्या मोबदल्यात पाठलाग 36 धावांचा पाहायला मिळतोय पेंडेम स्ट्रायकर पेंडेम क्रिकेट टीम कडनं. यावेळी चेंडू चकवतोय, अगदी बाहेर जाणारा चेंडू. चेंडू टोलवायचा की सोडून द्यायचा या द्विधा मनस्थितीत साहिल अरोलकरकडनं चेंडू यावेळी आपल्याला निर्धाव पाहायला मिळतोय प्रगणेश गुरवच्या गोलंदाजीवरती. डावकरा शैलीचा गोलंदाज, गोलंदाजीमध्ये विविधता आणावी लागेल प्रगणेश गुरवला या गोलंदाजीमध्ये. आखो टप्प्याचा चेंडू, शॉर्ट आर्म पुलचा फटका, एक ताकदवान फटका पाहायला मिळतोय थेट बॅनरवरती. चेंडू सीमा पार, षटकार. पाहायला मिळतोय साहिल अरोलकर याच्या बॅटमॅनना काय ताकद जनरेट केली होती या फटक्यावरती साहिलने. हो, यावी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, लॉंग ऑन क्षेत्ररक्षक येतोय झेलखाली आणि इंद्रजीत समई याच्या हातामध्ये चेंडू विसावताना दिसतोय. तिसरा गडी बाद होतोय. साहिल अरोलकर बॅक टू द पॅव्हलियन. मैदानात कोण आलाय? बांद्र्याचा वंडर बॉयज, हेलिकॉप्टर बॉयज, मिस्टर श्रेयश कदम. अगदी लांब लचक मोठे फटके खेळण्यासाठी परिचित. कित्येक मैदानं आपल्या फलंदाजीने दानानून सोडली आणि कित्येक मैदानांवरती अगदी लांब लचक षटकार ठोकण्याचा भीम पराक्रम ज्याच्या नावावरती आहे तोच बांद्र्याचा वंडर बॉयज मिस्टर श्रेयश कदम या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय पेंडेम स्ट्रायकर पेंडेम क्रिकेट टीम कडनं. हो, पहिल्या चेंडूवरती डाव्या एष्टीवरचा चेंडू, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. अगदी MS धोनी स्टाईलने सामना समाप्त केलाय आणि या सामन्यामध्ये पहिला विजय संपादन केलाय पेंडेम स्ट्रायकर पेंडेम क्रिकेट टीमने. साहेबांचं आगमन झालेलं आहे.
आम्ही त्यांचं मुख्य मंचावरती मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत. सिंधुनायक चषक 2026चा आपण सगळेजण आनंद घेतो आहोत.